दुर्दैवानं हे वास्तव आहे. बऱ्याच ठिकाणी ज्या नवीन विशेष महाविद्यालयाला मान्यता मिळाली ते तर खाजगी कोचिंग क्लासच्या बरोबर करार करून ते चालवत आहेत, अशी वस्तुस्थिती आहे. अनुदानित महाविद्यालय जे आहेत त्यांच्या बाबतीत असे काही प्रकार उघडकीस येत आहेत, हे दुर्दैव आहे. कोचिंग क्लासची वाढ होणं हे आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचा पराभवच आहे, अपयश मोठं आहे. मग ते संस्था चालकांचं असेल, महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या प्राध्यापक प्राचार्यांचा असेल, या व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणाऱ्या राज्याचा विद्यापीठ असेल, या सगळ्यांचा अपयश आहे. आज किती प्रचंड प्रमाणामध्ये गरिबाचं शोषण चाललं आहे. सरकारी फी किती आम्ही देतो? 5,000 10,000 फी आहे. आम्ही मोठ्या सांगतो आम्ही की आम्ही फुकट शिकवतोय, कमी पैशात शिकवतोय, परंतु ह्या मला अजून समजलं नाही की हीच मुलं उद्या कोचिंग क्लासला जावं लागतं. आई वडिलांच्या अपेक्षा आहेत आपल्या मुलांनी पुढे जावं म्हणून. 1.5 लाख रुपये तिथे 2-2 लाख रुपये फी आहे. आणि म्हणजे मला वाटतं ही जी पिळवणूक चालू आहे कोचिंग क्लासच्या नावाखाली, याला काहीतरी नियंत्रण आणण्याची गरज आहे. आम्ही आकडेवारी मागवली, सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. सगळ्या ठिकाणचे पंचनामे तात्काळ करावेत. पण यापूर्वी सुद्धा आपण सततचा पाऊस आपल्या कधीच नियमात नव्हता. गारपीट किंवा अवकाळी पाऊस होता. आपण सततचा पाऊस त्यामध्ये घातलाय, म्हणजे पहिल्यांदा राज्यामध्ये एवढा मोठा बदल झाला आहे. मला वाटतं 14,000 कोटी रुपये आपलं सरकार आल्यापासून आम्ही दिले शेतकऱ्यांना. हे सुद्धा नेहमीच शेतकऱ्यांच्या मदतीकरता मी तत्पर आहोत. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही. सगळ्या सूचना यंत्रणेला दिलेल्या आहेत. त्यांना पराभव मला कळत नाही विरोधी पक्षाला काय चिंता आहे आमची. असं आहे की आमचे उमेदवार जाहीर होतील, एकमताने यादी जाहीर होईल, 45+ आकडा आमची महायुती महाराष्ट्रात पार करेल. संजय राऊतांचं मानसिक संतुलन त्या ठिकाणी ढासळलेलं आहे. मी तुम्हाला बोललो होतो, तुम्ही त्याच्यामुळे सावध राहा. काय होऊ शकतो असं माझं मत आहे. मला वाटत नाही आता काय आहे की सगळे राजकीय आरोप चाललेले आहेत. 10% आरक्षण आपण दिलेलं आहे, विधानसभेने आता मान्य केलेलं आहे, दोन्ही एक मताने. म्हणजे मग जर विजयवाडीतीवारांना असं वाटत असेल तर विरोधी पक्ष नेते होते ते, म्हणजे सभागृहात सांगायला पाहिजे होतं ना. तिथं तर म्हटलं एक मताने ठराव करा. आता अशी कोणती उपस्थिती त्यांना सुचली? असं आहे की तुम्ही आता या मराठा समाजाच्या प्रश्नाचं राजकारण बंद केलं पाहिजे लोकांनी. जे आरक्षण मिळालं हे योग्य आहे, ते फक्त उद्या आता मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकलं पाहिजे. ही सगळ्यांनी अतिशय जबाबदारीचं भान ठेवून आता काम करण्याची आवश्यकता आहे. असं काही नाही आहे, ते फक्त एक प्रकारचे हाईप केलेला विषय होतो. आता मराठा समाज पूर्णतः सरकारच्या आरक्षणाबरोबर आहे. फक्त आता मी म्हणजे मराठा समाज असा काही लोकांचा भ्रम झालेला आहे. मी सांगेल ते ऐकलं सरकारने ऐकलं पाहिजे, मी सांगेल ते मराठा समाजाने मान्य केलं पाहिजे, असं नाही चालणार. राज्यामध्ये अनेक वर्ष लोकांनी खस्ता खाल्लेल्या आहेत, विकासाची मंदिरं उभी केलेली आहेत. आज बहुसंख्येने असल्या मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी मिळालेली आहे. सरकार आरक्षण देत आहे. तुमचं बोलतो तरी कोण हे महत्वाचं आहे. तुम्ही आता मला वाटतं जरंगे पाटलांना माझी सूचना आहे या निमित्तानं की आता आपण आंदोलन थांबवा आणि सगळे मिळून 10% आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करा. आता कोण कुठे जातील त्यांनी कुठे चिंता आहे की महायुतीचे उमेदवार राज्यामध्ये त्यांना 100% यश मिळणार आहे. कोण कुठं जातं आणि कोण कोणाच्या मांडवा जाऊन बसतं माझ्या दृष्टीने त्याला फार महत्व नाही आहे. कारण म्हणजे दुर्दैवानं ह्या ज्या ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्स आहेत, AICTE असेल, UGC असेल, यांचं दायित्व काय होतं की तुम्ही प्राप्त परिस्थितीनुसार आपण आपल्या अभ्यासक्रमांमध्ये कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. कारण आपण थोडं काही महाविद्यालयात सर्व काही वेगळं करायला गेलो तर त्याच्यावर मग आक्षेप येतो. आज कौशल्य विकास कार्यक्रमातून आज जो परिवर्तन येत आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा किती वापर करतात, किती विचार केला आहे या विद्यापीठांनी, या AICTEने किंवा UGCनी. नवीन शैक्षणिक धोरण जे आता घातलेलं आहे या संदर्भात किती आम्ही त्याच्यात परिवर्तन केलेलं आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये. फक्त मिळालेल्या अधिकाराचा फक्त वापर करायचा आणि त्याचा वापर विकासात्मक कामामध्ये करण्यापेक्षा फक्त नियंत्रण ठेवण्यामध्ये करायचा, हे काही उचित नाही आहे. आणि म्हणून या कार्यपद्धतीत बदल केले पाहिजे. मी स्वतः आदरणीय प्रधानमंत्र्यांना त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आणि जे बदल आम्हाला अपेक्षित वाटतात त्या समेत मी त्यांना स्वतः त्या बाबतीत भेटणार आहे. आता ह्या उपकेंद्राची खरं म्हणजे फार आवश्यकतेसाठी होती की प्रचलित व्यवस्थेमध्ये आज कोणत्याही विद्यापीठाच्या कामासाठी विद्यार्थ्यांचा असेल किंवा व्यवस्थापनामधल्या लोकांचे असेल त्याला पुण्याला जावं लागायचं.
आता त्याची सगळी पूर्तता या उपकेंद्रामध्ये होणार आहे. त्यामुळे पैसा वेळ आमच्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या मुलांचा वाचणार आहे. आणि त्यामुळे या उपकेंद्राची अनेक वर्ष संघर्षानंतर आज ते त्याचं उद्घाटन होत आहे. तर व्यक्तिशः मला आनंद आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.